सुटलेले मुद्दे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, 2002 सालची मी एक आठवण सांगतो. माजी पंतप्रधान नरसिंह राव 31 मे 2002 रोजी माझ्या एका कादंबरीचं प्रकाशन त्यांच्या हस्ते दिल्लीत होतं, हयात हॉटेलमध्ये. आदल्या दिवशी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मला बोलवून घेतलं. बरीच चर्चा झाली त्यांच्याशी. खरं म्हणजे मी त्यांना म्हणालो की सर, तुमच्यामुळे मी उद्योजक झालो, कारण जागतिकीकरण हे भारतामध्ये इंट्रोड्यूस त्यांनी केलं, मनमोहन सिंगांनी ते राबवलं, आणि त्या जागतिकीकरणाच्या वातावरणामुळेच माझ्यासारखा एका मास्तरचा मुलगा, शिक्षकाचा मुलगा उद्योगपती बनू शकला, जगभर जाऊ शकला, एक्सपोर्ट करू शकला, इम्पोर्ट करू शकला. मी त्यांना हे सगळं सांगितलं, त्यांना खूप बरं वाटलं. मी त्यांना पुढचा प्रश्न असा विचारला की सर, तुम्ही उद्योगधंद्यावरची बरीचशी नियंत्रणं कमी केलीत, त्यामुळे माझ्यासारख्या मुलाचा फायदा झाला, उद्योगपती मी झालो. परंतु सर, जागतिकीकरणामध्ये फक्त औद्योगिकच जग आहे का? शेतीचं जग जागतिकीकरणामध्ये नाही का? शेतकऱ्यांवरची किंवा शेतीवरची आज जी बंधनं आहेत ती काढायचा विचार आपण का केला नाही? नरसिंहरावांनी जे उत्तर दिलं त्यावेळेस ते मला पटलं, आज ते मला पटत नाही, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. नरसिंहराव म्हणाले की भारताने समाजवादी राज्यघटना स्वीकारलेली आहे. शेतमाल असेल, शेतकरी असेल, यांना जोपर्यंत संरक्षण दिलं जात नाही, ही बंधन नसून संरक्षण आहे, असं नरसिंहराव म्हणाले की हे बंधन नाही, हे संरक्षण आहे. या कायद्यांमुळेच शेतकऱ्याचं अंततः हित होणार आहे, शोषण होणार नाही असा आम्हाला वाटतं. म्हणून मी त्या कायद्यांच्या बाबतीत किंवा ज्या सुविधा द्यायला पाहिजेत किंवा त्यांच्यावर बंधनं काढायला पाहिजेत याच्या विरोधात आहे. खरं सांगतो, मला त्यावेळेस ते पटलं. म्हटलं खरं आहे की आपला शेतकरी अजून एवढा शिकलेला नाही, त्याला एवढं जगाची किंवा जागतिक व्यापाराची किंवा जागतिक बाजारपेठेची फारशी माहिती नाही. कारण त्या काळामध्ये इस्रायलला जाणारे वगैरे, इस्रायलचा त्यावेळेस फार बोलबाला होता, आपल्याला कल्पना असेलच. तिथून जाऊन कोणत्या शेतकऱ्याचं कल्याण झालं असं परीक्षण केलं होतं इथलं शेतीचं, भारतीय शेतीचं. त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीय शेती ही युरोपियन शेतीपेक्षा जास्त प्रगल्भ आणि प्रगत आहे. हे ब्रिटिशांचं स्वतःचे अहवालातलं मत आहे. मग ही आज परिस्थिती आपल्यावर आलेली आहे, शेतकऱ्यांवर आलेली आहे. आणि खरं म्हणजे 55% शेतकरी देशातला ज्या वेळेस अर्थव्यवस्थेत फक्त 14% त्याचं GDP मध्ये वाटा असतो, पशुपालनाचा तर 4%वर खाली आलेला आहे, 9% एकेकाळी होता. तर भारत महासत्ता बनण्याची जर स्वप्न पाहत असेल तर 55% लोकांना दरिद्री ठेवून भारत महासत्ता होऊ शकतो का? हा गंभीरपणे खरं म्हणजे आपल्या ही जी बाबूशाही आहे, हे जे सरकारी अधिकारी आहेत जे रिपोर्ट बनवतात, हा नीती आयोग असेल, आधी पंचवार्षिक योजना होत्या, किंवा जे दरवर्षी ताळेबंद मांडले जातात, बजेट मांडली जातात, जे आकडेवाऱ्या दिल्या जातात सरकारला, हे वास्तवदर्शी चित्रण या लोकांनी कधी केलेलं आहे का? मला तरी असं वाटतं की यांनी खेड्याचं चित्रण खऱ्या अर्थाने कागदोपत्रावर अजून आलेलंच नाही. त्यामुळे आजही आपण अंधारात चाचपडत आहोत असं म्हटलं तरी चालेल. खरं म्हणजे स्वातंत्र्य हा ज्यावेळेस आपण शब्द वापरतो, अनेकांचा समज असा असतो की भारत स्वतंत्र झाला, भारताला स्वातंत्र्य मिळालं, आम्ही आहोत की स्वतंत्र. परंतु प्रत्यक्षात आपली घटना स्वतंत्रतावादी आहे. आपल्या घटनेने नागरिकांना संपत्तीचे अधिकार दिलेले आहेत, त्याच्यामध्ये हा सिलिंग ऍक्ट बसत नाही. तुम्ही टाटाला असं सांगत नाही की तू इम्पोर्ट करू नको, हा एक्सपोर्ट करू नको, तुझा एक्सपोर्ट आज बंद कर, वर्षाने म्हणायचं चालू कर, किंवा तुझी कार कोणत्या किमतीला विक आणि कोठे विक याच्यावर बंधन नाही. कोणत्याही उद्योगधंद्याच्या उत्पादनावर उत्पादकाने किंमत काय ठेवायची आणि कोठे विकायची यावर बंधन नाही. परंतु शेतकऱ्यांवर मात्र ही बंधन आहेत. म्हणजे दुजाभाव ज्याला आपण म्हणतो, घटनेचं दुसरं तत्व आहे की घटनेसमोर सर्व नागरिक, भारतातले जे सगळे नागरिक आहेत ते समान असतील. लक्षात घ्या,
जाती धर्म वंश असा भेद करता येणार नाही, सारे नागरिक हे समान असतील. मग जर हा समानतेचा नियम घटनाच देते तर एक नियम शेतकऱ्यांना आणि एक नियम उद्योजकांना, अशी विषमता ज्याला आपण म्हणू ही विषमता आहे. हा विषमतेचा कायदा भारतामध्ये अस्तित्वात येऊच कसा शकतो, हा मूलभूत घटनात्मक प्रश्न आहे असं माझं मत आहे. घटना स्वतंत्रतावादी आहे, परंतु नंतर ज्या दुरुस्त्या केल्या, खंडागळे सरांनी जे पुस्तिका लिहिली ती अप्रतिम आहे. खरं म्हणजे चळवळीचं त्याचे सर्व भाषांमध्ये, भारतीय सर्व भाषांमध्ये त्याचे अनुवाद व्हायला पाहिजेत आणि ते प्रत्येक शेतकऱ्यानेच नव्हे प्रत्येक नागरिकाने, कारण प्रत्येक नागरिकाचा शेतीशी जगण्यासाठी तरी संबंध हा येतोच. शेतीच्या अस्तित्वाखेरीज कोणीही जगू शकत नाही याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. शेतकऱ्याने जर संप केला खऱ्या अर्थाने तर अख्ख्या भारताचं गाडं चलनबंदीनेच काय झालंय आपण पाहिलं. तर शेतबंदी झाली तर काय होईल, हाहाकार माजेल भारतामध्ये. लक्षात घ्या, शेतकऱ्याची ताकद फार मोठी आहे. शेतकऱ्याने हतबल व्हावं, निराश व्हावं असं खरं तर कारण नाही. फक्त शेतकरी हा शेतकरी म्हणून एकत्र येत नाही. शरद जोशींचा खरा पराभव शेतकऱ्यांनीच केला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शरद जोशींनी स्वतंत्र भारत पक्ष काढला, ते शेतकऱ्यांसाठी राबले, आंदोलन झाली, काही शेतकरी गोळीबारात मेले, लाखो शेतकऱ्यांच्या रॅलीज होत होत्या. परंतु निवडणुका झाल्या की स्वतंत्र भारत पक्षाला नाही मत देणार. ते मत कोणाला देणार, आपल्या जातीच्याच उमेदवाराला मत देणार, आपल्या धर्माच्याच उमेदवाराला मत देणार, किंवा जो पैसे देईल, नोटा देईल किंवा दारूची बाटली देईल त्यालाच मत देणार. हा जो शेतकऱ्यांनी आपल्या गिरेबान में झांककर देखना चाहिए कि अपनी गलती क्या है. आज आमचं नुकसान, शेतकऱ्याचं नुकसान जर झालं असेल तर आम्ही आमची मतं विकतो, आमचा शेतकरी आमची मतं विकतो. आमचा शेतकरी आमच्या दीर्घकालाचा भविष्याचा विचार करत नाही, तो अनुकरण प्रधान आहे. अगदी म्हणजे साधं घ्यायला गेलं आपण तर शेजारच्याने जर कांदा लावला तर तोही कांदा लावतो, मग त्याच्या शेजारचाही कांदा लावतो, मग त्याच्या शेजारचाही कांदा लावतो, सगळेच कांदे लावतात आणि एवढं पीक येतं की मग हाच परत रडत बसतो की अरे आता 5 पैसे किलो झाला, आता मी काय करू, फेकून देऊ का. टोमॅटोचं तसंच होतं, कोथिंबीरीचं तसंच होतं. अनुकरण न करावं याचं अनुकरण आता करायला पाहिजे की अनुकरण कसं करायचं नाही. अनुकरणामुळे आम्ही आमचं किती नुकसान करून घेतो. आम्ही आमचं स्वतःचं डोकं, खरं म्हणजे आपला शेतकरी परंपरागत प्राचीन काळापासून पाहिलं, शेतीचा शोध भारतात पहिल्यांदा लागला, मेहरगडला त्याचे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत सिंधू संस्कृतीच्या याच्यामध्ये, की एवढ्या प्रकारचे वाण संकर करत 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 वसूल केले. भारतामध्ये आज जेवढं वैविध्य आहे तेवढं तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही. म्हणजे ही शेतकऱ्याची बुद्धिमत्ता, ही शेतकऱ्याची शोध घेण्याची प्रवृत्ती खरी सर्जक वृत्ती. आम्ही सर्जक नाही. आमचं भांडवल कोण आहे, आमचं भांडवल, आम्हाला भांडवल मिळतं ते शेतकऱ्याकडनंच मिळतं. परंतु आम्ही शेतकऱ्याला विसरतो. आता मग अशी सबनीस सर मिळाले, त्यामुळे आजचे जे विचारवंत आहेत, आजचे जे साहित्यिक आहेत, आजचे जे कवी आहेत, हे शेतकऱ्यांच्या एक तर लिहित तरी नाहीत, किंवा जर लिहिलं तरी ते अत्यंत चुकीचं भ्रम निर्माण करणारं असतं, किंवा 20-30 वर्षापूर्वीचे काहीतरी गावाकडचे अनुभव असतात आणि ते आज लिहितात आणि मग सांगतात की ही शेतकऱ्याचं हे खरं चित्र आहे. खरं म्हणजे आज वेग एवढा वाढलेला आहे, अर्थव्यवस्थेचा असेल किंवा जीवनाचा वेग एवढा वाढलेला आहे की गेल्या वर्षीची गोष्ट आज शिळी होते तर तुम्ही 30 वर्षापूर्वीची गोष्ट त्यावेळची गोष्ट म्हणून ती ठीक आहे. ते आजचं चित्रण नाही. आजचा शेतकरी जो आहे, आजचा जो शेतकऱ्याचा मुलगा आहे, आज जो खेड्यात राहणारा आणि जो स्पर्धा करणारा, म्हणजे मनामध्ये त्याच्या खिन्नता येणारा, तो तुलना करतो, तो शहरातली तुलना करतो, आपल्याशी करतो. टी व्हीवर चॅनेलवर त्याला जे जीवन दिसतं, त्या मालिकांमध्ये जे जीवन दिसतं, चित्रपटामध्ये जे जीवन दिसतं, त्याची तुलना तो आपल्या जगण्याशी करतो. त्याच्या मनामध्ये नैराश्य यावं. शेतकऱ्यावर किती मालिका निघतात, शेतकऱ्यांचं खऱ्या जीवन, अगदी वास्तवदर्शी जीवन दाखवणारे किती चित्रपट निघतात. खरं म्हणजे कलाक्षेत्र हे वास्तवापासून भरकटलेलं आहे. त्यामुळे आज आपल्याला आपल्या भारताचं खरं चित्र ना साहित्यात मिळत, प्रेमचंद सारखा, शरदचंद्र चटर्जींसारखा साहित्यिक मराठीतही झाला नाही, की ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. आमचे लेखक इंग्रजी पाश्चात्य लेखकांचं अनुकरण करतात, कॉपी करतात, नकला मारतात आणि ते स्वतंत्र साहित्य म्हणून मिरवतात.
पारितोषिक घेतात, साहित्य अकादमीपर्यंत जातात आणि ते साहित्य सगळं कॉपी केलेलं असतं, नक्कल केलेलं असतं. कारण यांनी जगण्याशीची जी नाळ आहे, जी आपल्या मातीची जी नाळ असायला पाहिजे, या मातीचे साहित्यिक आम्ही निर्माण केले नाही. आमचे कवी सुद्धा असेच भोट आहेत. ते काय करतात, ते भांडवल करतात की या अमुक असं काही लिहिलं तर टाळ्या पडणार ना, मग त्या अशाच कविता लिहा. त्या जिवंत, ज्याला आपण जिवंत साहित्य म्हणतो, जिवंत कविता म्हणतो, ती कविता अजून आमच्या मातीत खऱ्या अर्थाने जन्माला यायची आहे. हे वाईट वाटलं, राग आला, ते कवी असतील, त्यांना जरी काही वाटलं तरी काही हरकत नाही. अजूनही तुकाराम, ज्ञानदेव, नामदेव, चोखोबा हेच महाकवी आहेत. त्यांच्या पायरीच्या पायापर्यंत जायची सुद्धा आमची लायकी नाही. ते मातीचे साहित्यिक होते म्हणून ते सहज, त्यांचे सहज उद्गार होते. आमचे उद्गार सहज नाहीत, आमचे उद्गार हे खोटे उद्गार आहेत. आज मगाशी सबनीस सर म्हणाले, खरं म्हणजे भारतातले 99% राजकारणी शेतकऱ्यांची मुलं आहेत. आमचे मग ते जाणते राजे असोत, पंतप्रधान असोत, म्हणजे आताचे आहेत की नाही माहीत नाही, परंतु बहुसंख्य पंतप्रधान शेतकऱ्याचीच मुलं होती. एकदा लाल दिव्याची गाडी आली, निवडून आले, म्हणजे